वेदमंगल कार्यालयामध्ये गेली 4 दिवस अतिशय मोठ्या उत्साहामध्ये हा चित्तरंजन शास्त्री यांच्या आधिपत्याखाली हा सोहळा चालू आहे। शतचंडी सहस्रचंडी महायज्ञ हा सोहळा या ठिकाणी चालू आहे। रोज नवीन नवीन यजमान येत असतात आणि पुण्याईची शिदोरी भरभरून घेऊन जात असतात। खरं तर शंकरराव गुरुजी म्हणजे चित्तरंजन शास्त्रींचे आजोबा यांच्यापासून हा वारसा चालू आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वरुडकर गुरुजी म्हणून ह्या संपूर्ण 3 पिढ्याचं अतिशय मोठं नाव आहे। आजोबा शंकरराव गुरुजी, त्यांचे सुपुत्र बाळासाहेब गुरुजी आणि त्यांचे चिरंजीव चित्तरंजन शास्त्री। खरं तर माझा संपर्क वाहुर्याचे हनुमंत महाराज हे आमचेही गुरु, आमच्या वडिलांचेही गुरु आणि चित्तरंजन शास्त्रींच्या आजोबांनी आमच्या वडिलांना वाहुर्याच्या ठिकाणी नेलं। त्यामुळं वाहुर्याच्या हनुमंत महाराजांचा आणि आमचे गुरुबंधू चित्तरंजन शास्त्रींचा ह्यांचा गेली 3 पिढ्या आमचा संबंध आहे। खरं तर शास्त्रींच्याबद्दल, ह्या संपूर्ण घराण्याच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे। ह्या वेदशास्त्रामध्ये वडूजसारख्या ठिकाणी वेदभवन मंगल कार्यालय बांधून आज मुलांच्या पाठशाला असतील किंवा त्यांचं सांस्कृतिक त्यांची स्वतःची संस्था आहे यामार्फत असेल, स्वतः बाळासाहेब गुरुजी, आम्ही त्यांना दादा म्हणतो, दादांचं सुद्धा कार्य आणि आजोबा शंकरराव गुरुजी यांचं कार्य खरं तर खूप मोठं दैदिप्यमान आहे। आज ह्या ठिकाणी हा सोहळा हा काही नवीन नाही आहे। ह्याने असे सोहळे खूप केलेत आणि ह्या अगोदरसुद्धा औंध या ठिकाणी फार मोठा सोहळा चित्तरंजन शास्त्री यांनी केलेला होता आणि ह्या सोहळ्याचं लोकांना जास्तीत जास्त पुण्यकर्म कसं करता येईल याचं भान आणि याचे जाणीव त्यांनी ठेवून अधिक मासानिमित्त ह्या सोहळ्याचं सगळं श्रेय लोकांनाही मिळावं आणि जे आपलं पर्यावरण आहे, पाऊस पाणी आहे, सगळ्या लोकांना ते चांगले दिवस यावेत ह्या उद्देशानं ह्या शास्त्रींनी हा सोहळा केला। त्याबद्दल खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि ह्या सगळ्या वरुडच्या शास्त्रींना माझा प्रणाम एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।